नमस्कार, मी प्रोफेसर अनिल सडे, एच.एम. कॉलेज कराड. ऑनलाईन लेक्चरमध्ये आपले सरचे स्वागत आहे. आज आपण 12वी कॉमर्स अकाउंट या विषयाचं लेक्चर पाहणार आहोत. याच्यामध्ये आपण एक्झाम्पल नंबर पहिले आज आपण पाहणार आहोत. एक्झाम्पल 1. दया and Shama are partners sharing profits and losses in the ratio of 1:1 म्हणजे एकास एक. From the following trial balance and additional information prepare trading account and profit and loss account for the year ended 31st March 2019 and balance sheet as on that date. म्हणजेच आपल्याला दया अँड क्षमा असे दोन पार्टनर्स ह्या एक्झाम्पलमध्ये दिलेले आहेत. त्यांचा रेशो 1:1 असा आहे, म्हणजेच इक्वली रेशो आहे. बरोबर. आता आपण ट्रायल बॅलन्स पाहूया. ट्रायल बॅलन्स ॲज ऑन 31st March 2019. आता लेफ्ट हँड साईडला डेबिट बॅलन्सेस दिलेले आहेत आणि त्याची अमाऊंट दिलेली आहे. राईट हँड साईडला क्रेडिट बॅलन्सेस दिलेले आहेत आणि त्याची अमाऊंट दिलेली आहे. आता आपण त्याच्यामधले घटक बघूया. स्टॉक 1 एप्रिल 2018 म्हणजेच हा ओपनिंग स्टॉक आहे. बरोबर. 65,000. बिल्स रिसिवेबल 28,000. वेजेस अँड सॅलरीज 9,000. सन्ड्री डेटर्स 1,32,500. बॅड डेट्स 1,000. पर्चेसेस 1,48,000. मोटार कार 68,000. मशिनरी 1,14,800. ऑडिट फीज 1,200. सेल्स रिटर्न 2,000. डिस्काउंट 2,300. बिल्डिंग 75,000. कॅश ॲट बँक 12,000. 10% इन्व्हेस्टमेंट 20,000. ॲडव्हर्टाइजमेंट इन ब्रॅकेट पेड फॉर 9 months 4,500. म्हणजेच ॲडव्हर्टाइजमेंटचा आपण 9 महिन्याचा एक्सपेंडिचर त्या ठिकाणी दिलेला आहे 4,500. रिमेनिंग 3 महिन्याचा राहिलेला आहे. रॉयल्टीज 3,000. अशा प्रकारे डेबिट बॅलन्सेस आपल्याला दिलेले आहेत. आता राईट हँड साईडला जनरल रिझर्व 14,500. कॅपिटल अकाउंट्स दिलेले आहेत. दया आणि क्षमा. दया 1,60,000 आणि क्षमा 1,20,000. क्रेडिटर्स 98,000. RDD 1,800. सेल्स 2,85,500. आउटस्टँडिंग वेजेस 700. परचेस रिटर्न 4,000 आणि लास्ट डिस्काउंट 1,800. अशा प्रकारे आपल्याला डेबिट बॅलन्सेस आणि क्रेडिट बॅलन्सेस दिलेले आहेत. ट्रायल बॅलन्स 6,86,300 टॅली झालेला आपल्याला दिलेला आहे. आता हा झाला ट्रायल बॅलन्स. आपण एक्झाम्पल अगोदर त्या ठिकाणी पाहतोय दिलेलं. ट्रायल बॅलन्सच्या खाली आपल्याला ॲडजस्टमेंट अँड ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेल्या आहेत. आता आपण ॲडजस्टमेंट वाचत आपण ज्या अकाउंटवरती त्या ठिकाणी आपल्याला ॲडजस्टमेंट आलेले आहे त्याला आपण टिक मार्क करून घेणार आहोत. एक क्लोजिंग स्टॉक ₹40,000 याला टिक मार्क त्या ठिकाणी करायची आवश्यकता नाही. 2 डेप्रिशिएट बिल्डिंग अँड मशिनरी ॲट द रेट ऑफ 5% अँड 3% रिस्पेक्टिवली. आता बिल्डिंग किती दिलेलं आहे, बिल्डिंगवरती डेप्रिशिएशन किती सांगितलं आहे 5% आणि मशिनरीवर सांगितलं आहे 3%. बरोबर. म्हणजेच बिल्डिंग आणि मशिनरीवर ॲडजस्टमेंट असल्यामुळं आपल्याला त्याला टिक करावे लागेल. बिल्डिंग आणि मशिनरीला टिक करावं लागेल. चला, बिल्डिंग मशिनरी बघा या ठिकाणी
टिक मार्क त्या ठिकाणी केलेलं आहे. पुढे 3 बिल्स रिसिवेबल इन्क्लुडेड डिसऑनर्ड बिल ऑफ ₹3000. बरोबर, म्हणजेच डिसऑनर्ड बिल त्या ठिकाणी बिल्स रिसिवेबलचं किती आहे 3000, म्हणजेच बिल्स रिसिवेबलवर देखील ॲडजस्टमेंट आहे, म्हणून बिल्स रिसिवेबलला देखील टिक करून घ्यायचं. नंतर 4 गुड्सवर ₹1000 टेकन बाय दया फॉर पर्सनल यूज वॉज नॉट एंटर्ड इन दी बुक्स ऑफ अकाउंट. म्हणजेच दयानं पर्सनल यूजसाठी वापरण्यासाठी माल व्यवसायामधून त्या ठिकाणी काढलेला आहे. आता याला टिकमार्क त्या ठिकाणी करायची गरज नाही आहे. बरोबर, पुढे राईट ऑफ ₹1800 ॲज बॅड डेट्स अँड मेंटेन RDD ॲट 5% ऑन सन्ड्री डेटर्स. आता बॅड डेट्स त्या ठिकाणी हे न्यू दिलेलं आहे. 1800 हे न्यू बॅड डेट्स त्या ठिकाणी आहे आणि हे त्याच्यानंतर RDD देखील आपल्याला डेटर्सवरती त्या ठिकाणी काढायची आहे. म्हणजेच सन्ड्री डेटर्सला देखील त्या ठिकाणी आपल्याला टिकमार्क त्या ठिकाणी करावं लागणार आहे. बरोबर, या ठिकाणी आपण सन्ड्री डेटर्सला देखील टिकमार्क त्या ठिकाणी करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर हे न्यू बॅड डेट्स दिलेलं आहे, त्याच्यामुळे ओल्ड बॅड डेट्स देखील आपण ते सगळ्याचं एकदमच त्या ठिकाणी पोस्टिंग करणार. त्याच्यामुळे हे न्यू बॅड डेट्सला देखील आपण ओल्ड बॅड डेट्सला देखील आपण टिकमार्क करून घेतलेलं आहे. ते सर्व आपण एकदम घेणार आहोत पोस्टिंग करून. पुढे 6 गुड्स ऑफ ₹6000 वेअर सोल्ड बट नो एंट्री वॉज मेड इन दी बुक्स ऑफ अकाउंट्स. म्हणजेच 6000चा त्या ठिकाणी माल विकलेला आहे, परंतु त्याची नोंद आपण इन द बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये त्या ठिकाणी घेतलेली नाही. म्हणजेच याची नोंद आपण सेल्समध्ये करणार आहोत. त्याच्यामुळं सेल्सचा देखील ॲडजस्टमेंट असल्यामुळे त्याला सेल्सला देखील आपण टिक मार्क केलेला आहे. अशा प्रकारे 1 2 3 4 5 6 अकाउंटवरती आपल्याला ॲडजस्टमेंट असल्यामुळे आपण त्याला टिक मार्क करून घेतलं. आता आपण अदर जे त्या ठिकाणी राहिलेले अकाउंट आहेत, डेबिट बॅलन्सेस आणि क्रेडिट बॅलन्सेस, त्याचं आपण पोस्टिंग त्या ठिकाणी करणार आहोत. तर अशा प्रकारे आपण एक्झाम्पलचं त्या ठिकाणी वाचन केलेलं आहे. आता आपण ॲन्सर पाहणार आहोत. ॲन्सरमध्ये आता बघा, टेक्स्टबुक प्रॉब्लेम नंबर 1 ॲन्सर. बरोबर, आता एकदम वरती आपल्याला इन दी बुक्स ऑफ दया अँड क्षमा असं वरती त्या ठिकाणी लिहावं लागतं. म्हणजेच बिझनेसमॅनची किंवा पार्टनरची आपल्याला नावं वरती त्या ठिकाणी लिहावी लागतात. मग आपण इन दी बुक्स ऑफ दया अँड क्षमा असं वरती लिहिलेलं आहे. पहिला अकाउंट आहे ट्रेडिंग अकाउंट. त्याच्या खाली स्टेटमेंट आपल्याला द्यावं लागतं. बरोबर, फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. बरोबर, लेफ्ट हँड साईड इज डेबिट, राईट हँड साईड इज क्रेडिट. बरोबर, आता आपल्याला प्रत्येक पेजवर एक त्या ठिकाणी आपल्याला अकाउंट घ्यावा लागतो. मग पहिल्या पेजवरती ट्रेडिंग अकाउंट, दुसऱ्या पेजवरती प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, तिसऱ्या पेजवरती बॅलन्स शीट आणि चौथ्या पेजवरती वर्किंग नोट. बरोबर, चौथ्या पेजवरती त्या ठिकाणी आपण काय करणार आहोत, वर्किंग नोट त्या ठिकाणी घेतलेली आहे. अशा प्रकारे आखून घ्यायचं आहे. आता पानाचे असे अगोदर त्या ठिकाणी असं आपल्या वहीचं त्या ठिकाणी पेज असेल असं दुमडून घ्यायचं. म्हणजेच काय होईल, बरोबर त्या ठिकाणी 2 भाग त्या ठिकाणी होतील. मग सुरुवातीला ट्रेडिंग अकाउंटचे 2 भाग, लेफ्ट हँड साईड इज डेबिट, राईट हँड साईड इज क्रेडिट. आता हा रुपीजचा जो त्या ठिकाणी डेबिटचा कॉलम आहे हा आउटरचा कॉलम आहे, हा इनरचा कॉलम आहे आणि हे पर्टिक्युलर. राईट हँड साईडला सेम, हा आउटरचा कॉलम म्हणजे मेन कॉलम, हा इनरचा कॅल्क्युलेशनचा कॉलम आणि हा पर्टिक्युलरचा कॉलम. नंतर 2 नंबर जो अकाउंट आपल्याला सांगितलेला आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, त्याला स्टेटमेंट द्यायचं फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. याचं पण तसंच त्या ठिकाणी 2 भाग त्या ठिकाणी असे पेज असं दुमडून त्या ठिकाणी पेज असं दुमडून त्या ठिकाणी काय करायचं,
बघा बरोबर त्या ठिकाणी बरोबर असं दुमडून लेफ्ट हँड साईड इज डेबिट, राईट हँड साईड इज क्रेडिट. हा आउटरचा त्या ठिकाणी रुपीजचा कॉलम, हा इनरचा रुपीजचा कॉलम कॅल्क्युलेशनसाठी, हा पर्टिक्युलर. राईट हँड साईडला हा रुपीजचा कॉलम आउटरचा, हा इनरचा कॉलम, हा पर्टिक्युलर. बरोबर, म्हणजेच हा ट्रेडिंग अकाउंट झाला. हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट देखील बघितलेला आहे आपण. आणि तिसरं बॅलन्स शीट. बॅलन्स शीट याला आपल्याला स्टेटमेंट ॲज ऑन, बघा बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019. आता याचे पण एका पानाचे असे 2 भाग त्या ठिकाणी केल्यानंतर, बरोबर असे 2 भाग केल्यानंतर लेफ्ट हँड साईड इज लायबिलिटीज, राईट हँड साईड इज ॲसेट. हा आउटरचा रुपीचा कॉलम, हा इनरचा रुपीचा कॉलम. राईट हँड साईडला हा आउटरचा रुपीचा कॉलम, हा इनरचा त्या ठिकाणी रुपीचा कॉलम. अशा प्रकारे बॅलन्स शीटचा देखील आपण फॉर्मॅट बघितलेला आहे. वर्किंग नोट अशा प्रकारे त्या ठिकाणी आपण आखून घ्यायचे आहे. आता तुम्हाला थिअरॉटिकलमध्ये मी सांगितलेलं आहे, हा पहिला आणि हा दुसरा अकाउंट आहेत, त्याच्यामुळे याला लेफ्ट हँड साईड इज डेबिट, राईट हँड साईड इज क्रेडिट आहे. बरोबर, लेफ्ट हँड साईड इज डेबिट, राईट हँड साईड इज क्रेडिट हे आहे. दुसरी गोष्ट, डेबिटला टू हा शब्द आपण घेतो आणि क्रेडिटला बाय हा शब्द घेतो. बरोबर, डेबिटला टू हा शब्द घेतो आणि क्रेडिटला बाय हा शब्द घेतो, कारण की हे अकाउंट आहे. मात्र बॅलन्स शीट हे स्टेटमेंट आहे, म्हणून ह्याला डेबिट क्रेडिट नसतं आणि टू आणि बाय देखील नसतं. बरोबर, कारण की बॅलन्स शीट हे स्टेटमेंट आहे. बरोबर, अशा प्रकारे तुम्हाला तिन्हीचे त्या एक माहिती मी सांगितलेली आहे. आता आपण काय करूया, सोडवायला सुरुवात करूया. बरोबर, एक्झाम्पल सोडवायला आपण सुरुवात करणार आहोत. आता ओपनिंग स्टॉक 65,000 कुठे घ्यायचा, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. बरोबर, हा बघा टू ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला 65,000 घेतलेलं आहे. ओपनिंग स्टॉकचं दुसरं पोस्टिंग कुठेही होत नाही, एकाच ठिकाणी ते एकाने ओपनिंग स्टॉकचं पोस्टिंग होतं. बरोबर, पुढे वेजेस अँड सॅलरीज टिक मार्क केलेला आपण नंतर पाहणार आहोत. वेजेस अँड सॅलरीज 9,000. आता पहिल्यांदा सुरुवातीला कुठला शब्द आला आहे, वेजेस, म्हणल्यावर कुठे घ्यायचं, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. चला, टू वेजेस अँड सॅलरीज 9,000. बरोबर, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. नंतर पुढे हे नंतर आपण पाहणार आहोत. परचेसेस 1,48,000. बरोबर, 1,48,000. परचेसेस कुठे घेतो आपण, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. बरोबर, बघा टू परचेसेस 1,48,000. आता ह्याचा परचेस रिटर्न दिलेला आहे. बघा परचेस रिटर्न ह्याचा क्रेडिट बॅलन्स असतो. बरोबर, इकडे 4,000 दिलेला आहे, तो लेस करून घ्यायचा. लेस परचेस रिटर्न 4,000. 1,48,000 मधनं 4,000 गेले, 1,44,000 आउटरला राहिले. बरोबर, म्हणजेच परचेसेसचा डेबिट बॅलन्स असतो. बरोबर, आणि त्याचा रिटर्न कधी पण क्रेडिट साईडला असतो. बरोबर, म्हणून हे घेतलेलं आहे. पुढे मोटार कार. मोटार कार काय आहे, ॲसेट. आता बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला, मोटार कार 68,000. बरोबर, मोटार कार 68,000. नंतर नेक्स्ट आहे ऑडिट फीज. ऑडिट फीज 1,200 ऑडिट फीज. आता ऑडिट फीज काय आहे, इनडायरेक्ट एक्सपेंडिचर आहे, म्हणजेच कुठं जाणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. बरोबर, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू ऑडिट फीज 1,200. बरोबर, पुढे
सेल्स रिटर्न आपण नंतर पाहूया. डिस्काउंट किती दिलेला आहे 2300. डिस्काउंटचा कोणता बॅलन्स आहे डेबिट, बरोबर 2300. म्हणजे कुठे घेणार तुम्ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, बरोबर हो का. टू डिस्काउंट 2300 म्हणजे डिस्काउंटचा डेबिट बॅलन्स असल्यामुळं डेबिट साईडला त्या ठिकाणी घेऊन टाकायचं आहे, बरोबर. पुढे कॅश ॲट बँक ॲसेट साईडला, बरोबर बॅलन्स शीटच्या ॲसेटला बघा कॅश ॲट बँक 12,000 म्हणजे आपल्या बँकेतील शिल्लक रक्कम, बरोबर. पुढे 10% इन्व्हेस्टमेंट किती दिलेलं आहे 20,000. आता हे कुठं जाणार आपली इन्व्हेस्टमेंट आहे, आपली ॲसेट आहे म्हणजे ॲसेटला 10% इन्व्हेस्टमेंट 20,000. आता 10% इन्व्हेस्टमेंट 20,000 आपण 10% इन्व्हेस्टमेंट केलेली आहे म्हणजेच वर्षाला त्याला किती भेटणार आहे 10% व्याज भेटणार आहे. तर आता आपण वर्किंग नोटमध्ये ते पाहूया. तर वर्किंग नोटमध्ये मी तयार करून तुम्हाला दिलेलं आहे बघा. 1 नंबर इन्व्हेस्टमेंट 10% म्हणून इन्व्हेस्टमेंटची मूळ किंमत किती आहे 20,000/100 गुणुले 10/1 10% काढायचं आहे. ह्या शून्याला हे शून्य गेलं, ह्या शून्याला हे शून्य गेलं, किती उरलं 2000 म्हणजे 2,000 रुपये आपल्याला व्याज भेटणार आहे. म्हणजे 2,000 रुपये आपल्याला वर्षाला व्याज भेटणार आहे. त्यामुळे आपण त्याला ॲड इंटरेस्ट ॲक्रूड 2000 20,000 आणि 2,000 किती झाले 22,000 काय जाणार आउटरला येणार. आता ही इंटरेस्ट आपल्याला भेटणार आहे म्हणजे जाणार ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला, कारण की इनडायरेक्ट इन्कम आहे ते. म्हणून बाय इंटरेस्ट ॲक्रूड ऑन इन्व्हेस्टमेंट 2000, बरोबर. अशा प्रकारे 10% इन्व्हेस्टमेंटचं आपण त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन बघितलेलं आहे. पुढे ॲडव्हर्टाइजमेंट इन ब्रॅकेट पेड फॉर 9 months 4,500 म्हणजेच आपण 9 महिन्याचं ॲडव्हर्टाइजमेंटचा त्या ठिकाणी खर्च दिलेला आहे, 3 महिन्याचा राहिलेला आहे. चला ॲडव्हर्टाइजमेंट काय आहे इनडायरेक्ट एक्सपेंडिचर आहे म्हणजेच आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घ्यावं लागेल. टू ॲडव्हर्टाइजमेंट 4,500. आता आपण वर्किंग नोट त्या ठिकाणी बघूया. वर्किंग नोटमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट बरोबर 4,500 भागिले 9, बरोबर म्हणजेच किती महिन्याचं आहे 9 महिन्याचं 4,500. तर एका महिन्याला किती आपल्याला काढायचे तर 9×9 9×5=45 म्हणजे किती 500 रुपये. 500 रुपये म्हणजे 500 पर मंथ म्हणजे एका महिन्याला किती आलं 500. तर आपलं किती महिन्यात द्यायचं राहिले 3 महिन्याचं 10, 11, 12 3 महिन्याचं म्हणजे 500 गुणिले 3 किती आलं 1,500. म्हणजे 1,500 काय आहे आउटस्टँडिंग ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे आपल्याला आणखीन आपल्याला त्या ठिकाणी खर्च द्यायचा आहे 3 महिन्याचा, बरोबर 1,500 रुपये. म्हणजे काय झालं ते आउटस्टँडिंग ॲडव्हर्टाइजमेंट. म्हणून आउटस्टँडिंग असल्यामुळे आपल्याला ते ॲड करून घ्यावं लागतं. O/S म्हणजेच आउटस्टँडिंग ॲडव्हर्टाइजमेंट 1,500 4,500 आणि 1,500 किती झाले 6,000 आउटरला त्या ठिकाणी आले. आता आउटस्टँडिंग ॲडव्हर्टाइजमेंट आपल्याला भविष्यात द्यायचं आहे म्हणजे ते कुठं जाणार बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. आउटस्टँडिंग ॲडव्हर्टाइजमेंट 1,500, बरोबर. अशा प्रकारे ॲडव्हर्टाइजमेंटचं देखील आपण बघितलेलं आहे. पुढे रॉयल्टीज डायरेक्ट एक्सपेंडिचर आहे, बरोबर म्हणजे जाणार कुठं ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. टू रॉयल्टीज 3,000, बरोबर. म्हणजे डेबिट बॅलन्सेस आपण बिना ॲडजस्टमेंटचे त्या ठिकाणी जे ॲडजस्टमेंट ज्याच्यावरती आहे ते आपण सोडून बाकीचं सगळं आपण त्या ठिकाणी पोस्ट केलेलं आहे. पुढे क्रेडिट बॅलन्सेसमध्ये जनरल रिझर्व म्हणजे हे जाणार कुठं लायबिलिटी साईडला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. जनरल रिझर्व 14,500. कॅपिटल अकाउंट दया आणि क्षमा कुठं जाणार बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. हे बघा कॅपिटल अकाउंट्स दया 1,60,000 थोडी 3-4 वेळेस जागा सोडायची नंतर दुसरा पार्टनर्स घ्यायचा. क्षमा त्याची किती किंमत आहे किंवा कॅपिटल किती आहे 1,20,000, बरोबर असं मांडून घ्यायचं अगोदर झालं. पुढे नंतर काय आहे
क्रेडिटर्स 98,000 ते पण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला जाणार. क्रेडिटर्स 98,000. त्याच्यानंतर RDDचं आपण त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन नंतर त्या ठिकाणी करूया. सेल्सचं पण नंतर करूया. आउटस्टँडिंग वेजेस आपल्याला भविष्यात आणखीन मजुरी द्यायची. वेजेस म्हणजे मजुरी, हे पण जाणार लायबिलिटी साईडला, बरोबर. आउटस्टँडिंग वेजेस 700. त्याच्यानंतर परचेस रिटर्न झालेला आहे. डिस्काउंटचा कुठला बॅलन्स आहे? क्रेडिट 1,800. तर जाणार कुठं? इनडायरेक्ट इन्कम आहे, त्याच्यामुळे आपल्याला इकडे त्या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला घ्यावं लागलं पाहिजे डिस्काउंट 1,800, बरोबर. अशा प्रकारे ज्याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे ते आपण बघितलं. ज्याच्यावरती ॲडजस्टमेंट नाही त्याचं आपण त्या ठिकाणी पोस्ट केलेलं आहे. आता राहिलेलं आपण त्या ठिकाणी ॲडजस्टमेंट त्या ठिकाणी सोडवताना पाहणार आहोत. आता पहिली ॲडजस्टमेंट काय आहे? क्लोजिंग स्टॉक ₹40,000. आता क्लोजिंग स्टॉक कुठे घ्यायचा? तर पहिलं पोस्टिंग आहे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. बघा, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय क्लोजिंग स्टॉक 40,000. बघा, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय क्लोजिंग स्टॉक 40,000. आणि दुसरं पोस्टिंग आहे बॅलन्स शीटच्या ॲसेटला क्लोजिंग स्टॉक 40,000. क्लोजिंग स्टॉकचं 2 ठिकाणी पोस्टिंग होतं. बॅलन्स शीटच्या ॲसेटला 40,000 आणि ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय क्लोजिंग स्टॉक 40,000, बरोबर. आता पहिली ॲडजस्टमेंट आपण त्या ठिकाणी बघितलेली आहे. दुसरी ॲडजस्टमेंट आहे डेप्रिशिएट बिल्डिंग अँड मशिनरी ॲट द रेट ऑफ 5% अँड 3% रिस्पेक्टिव्हली. म्हणजेच बिल्डिंगच्या किमतीवर किती काढायचं आहे? 5%. चला, बिल्डिंगची किंमत किती आहे? 75,000. बिल्डिंगची किंमत किती आहे? 75,000. आपण वर्किंग नोटमध्ये जाऊया. बिल्डिंग 75,000 म्हणजेच 75,000/100 गुणिले 5/1. ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले, उरलं किती? 750. 750 गुणिले 5 3,750. म्हणजे 3,750 काय निघालं? बिल्डिंगचं डेप्रिशिएशन निघालं. म्हणून पहिलं पोस्टिंग ॲसेटला, बॅलन्स शीटच्या ॲसेटला बिल्डिंग 75,000 लेस डेप्रिशिएशन 5% 3,750. इथं अशी रेष ओढायची आणि ह्याची दोन्हीची याच्यामधनं हे वजा करायचं. हे आउटरला आलं पाहिजे, बरोबर. 75,000 वरती लेस डेप्रिशिएशन 5% 3,750. त्याच्याखाली अशी रेष ओढली की समोर त्याच्या कॅल्क्युलेशन करून त्या ठिकाणी अमाऊंट मांडायची आहे, बरोबर. 0ला 0, शून्यातनं 5 जात नाही म्हणजेच 10 मानायचं. 10तनं 5 गेले 5, इकडे खाच्या दिला. 7 आणि 1 8 झालं. 0तनं 8 जात नाही म्हणजे 10तनं 8 गेले 2, इकडे खाच्या आला. तिथं 4 झाले. 5तनं 4 गेले 1, 7,700 म्हणजे 71,250 त्या ठिकाणी आपली बिल्डिंगची किंमत आलेली आहे, बरोबर. आता दोन्हीच मिळून आपण डेप्रिशिएशन प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला पोस्ट करूया. दुसरे ॲसेट पाहूया. दुसरे ॲसेट आहे मशिनरी. मशिनरीवर किती सांगितलेलं आहे? 3%. मशिनरीची मूळ किंमत किती आहे? 1,14,800. चला, वर्किंग नोटमध्ये जाऊया आपण. मशिनरी 1,14,800/100 गुणिले 3/1. ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले, 1,148 उरलं. 1,148 गुणिले 3 बरोबर 3,444. 3,444 काय निघालं? डेप्रिशिएशन निघालं. मशिनरी ॲसेट आहे म्हणून त्याला आपण काय करायचं? बॅलन्स शीटच्या ॲसेटला घ्यायचं, बरोबर. मशिनरी 1,14,800 लेस डेप्रिशिएशन 3% 3,444. अशी रेष वडायची मागायसारखी. आता 10तनं 4 गेले 6, इकडे खाच्या आला. 10तनं 5 गेले 5, इकडे खाच्या आला. 5 झाले इथं. 8तनं 5 गेले 3, 4तनं 3 गेले 1, 1,111. 1,11,356 मशिनरीचं कॅल्क्युलेशन करून अमाऊंट आलेली आहे. आता हे दोन्ही पण डेप्रिशिएशन म्हणजे दोन्ही ॲसेटची डेप्रिशिएशन आपल्याला कुठं ट्रान्सफर करावं लागतात?
प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. म्हणून आपण 2 आहेत म्हणून आपण टू डेप्रिशिएशन अकाउंट क्रिएट केला. बिल्डिंग 3,750, मशनरी 3,444, दोन्हीची बेरीज करून आउटरला 7,194. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला हे आपल्याला डेप्रिशिएशन घ्यावं लागतं. दोन्हीचे मिळून आपण त्याकडे घेतलेलं आहे. अशा प्रकारे 2 नंबर ॲडजस्टमेंट आपली संपलेली आहे. पुढे बिल्स रिसिवेबल इन्क्लुडेड डिसऑनर्ड बिल ऑफ ₹3,000. म्हणजेच बिल्स रिसिवेबलचं डिसऑनर्ड बिल त्याकडे 3,000 दिलेलं आहे. म्हणजेच आपण काय करणार, बिल्स रिसिवेबलची मूळ किंमत पाहणार किती आहे. बिल्स रिसिवेबल 28,000 आहे, 28,000. बिल्स रिसिवेबल आपली ॲसेट आहे म्हणून आपण ॲसेट साईडला बॅलन्स शीटच्या ॲसेटला जायचं. बिल्स रिसिवेबल 28,000 म्हणजे 28,000. त्यातनं बिल्स रिसिवेबल डिसऑनर्ड लेस करायचं. लेस बिल्स रिसिवेबल डिसऑनर्ड 3,000. 28,000तनं 3,000 गेले, रेश ओढून आउटरला किती आले, 25,000. बरोबर, 25,000 आले. आता हे बिल्स रिसिवेबल काय करायचं, सन्ड्री डेटर्समध्ये ॲड करायचं. म्हणजेच सन्ड्री डेटरची मूळ किंमत किती आहे पाहावं लागेल आपल्याला. तर सन्ड्री डेटर्स 1,32,500 दिलेला आहे. सन्ड्री डेटर्स आपण आपली ॲसेट आहे म्हणून आपण सन्ड्री डेटर्स 1,32,500 ॲसेटला घेतलं इनरला. बघा बॅलन्स शीटच्या ॲसेटला सन्ड्री डेटर्स 1,32,500. मग असं बिल्स रिसिवेबल डिसऑनर्ड काय करायचं, ॲड करायचं. ॲड बिल्स रिसिवेबल डिसऑनर्ड 3,000, 1,32,500 आणि 3,000, 1,35,500 इनरला ठेवायची. कारण की त्याच्यावर आपली आणखीन पुढची ॲडजस्टमेंट आहे म्हणून त्याला 1,35,500 इनरला त्याकडे ठेवायचं आहे कॅल्क्युलेशन करून. अशा प्रकारे ह्या 3 नंबर ॲडजस्टमेंटचं त्या ठिकाणी पोस्टिंग झालेलं आहे. पुढे 4 नंबर, गुड्स वर्थ ₹1,000 टेकन बाय दया फॉर पर्सनल यूज वॉज नॉट एंटर्ड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. म्हणजेच दयानं काय केलं, बिझनेसमधलं 1,000चा माल त्या ठिकाणी वापरायला पर्सनल यूजसाठी घेतलेला आहे. आता ह्याचं पहिलं पोस्टिंग काय होणार, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला त्या ठिकाणी होणार. बघा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय गुड्स टेकन ओव्हर बाय दया फॉर पर्सनल यूज 1,000 झालं. दुसरं पोस्टिंग होणार दयाच्या कॅपिटलमध्ये. म्हणजेच बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला दयाचं कॅपिटल किती आहे, 1,60,000 लेस ड्रॉइंग्ज. आता पर्सनल यूजसाठी खर्च केला म्हणजे त्याचा अर्थ काय झाला, ड्रॉइंग्ज, म्हणून लेस ड्रॉइंग्ज 1,000. 1,60,000तनं 1,000 गेले, किती राहिले, 1,59,000 इनरला राहिलेले आहेत. बरोबर, 1,60,000 कॅपिटलमधनं 1,000 ड्रॉइंग्ज वजा केलेले आहे. ड्रॉइंग्ज म्हणजेच माल वापरला म्हणून त्याला ड्रॉइंग्ज आपण म्हणतो. लेस ड्रॉइंग्ज 1,000, 1,60,000तनं 1,000 गेले, किती राहिले, 1,59,000 राहिले आहेत, इनरला ठेवायचं. बरोबर, अशा प्रकारे 2 पोस्टिंग आपण ते पाहिलेले आहेत. पुढे 5 नंबर बघा, राईट ऑफ ₹1,800 ॲज बॅड डेट्स अँड मेंटेन RDD ॲट 5% ऑन सन्ड्री डेटर्स. म्हणजे आता सन्ड्री डेटर्समधनं आता आपल्याला बॅड डेट्स त्या ठिकाणी काय करायचे आहेत, वजा करायचे आहेत. RDD देखील त्याच्यावरती त्या ठिकाणी आपल्याला काढायची आहे. त्याच्या अगोदर एकदम शेवटची ॲडजस्टमेंट त्या ठिकाणी काय सांगितले बघा, गुड्स ऑफ ₹6,000 वेअर सोल्ड बट नो एंट्री वॉज मेड इन दी बुक्स ऑफ अकाउंट्स. म्हणजेच आपण माल विकला आहे 6,000चा, पण त्याची नोंद आपल्या बुक्स ऑफ अकाउंटमध्ये घेतलेली नाही. आता ती आपल्याला घ्यावी लागेल. याचा संबंध त्या ठिकाणी कुठं आहे, सेलची. चला सेल्स किती आहे, 2,85,500. सेल्स कुठे घेणार, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. बरोबर, बाय सेल्स 2,85,500. बरोबर, आता जे आपण त्या ठिकाणी शेवटचे त्या ठिकाणी जे ॲडजस्टमेंट त्या ठिकाणी बघितलेले आहे, 5वी आपण नंतर बघूया. तर 6,000 रुपयाचा मालाची नोंद केलेली नाही, तर आपण त्या अगोदर करून घेऊया. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय सेल्स त्याची मूळ किंमत इनरला 2,85,500 ॲड अनरेकॉर्डेड सेल्स. म्हणजे रेकॉर्ड न केलेलं सेल्स म्हणजे विक्री केली पण त्याचं रेकॉर्ड केलेलं नाही. ॲड
अनरेकॉर्डेड सेल्स किती 6,000चा आहे. 2,85,500 प्लस 6,000 किती झाले 2,91,500. 2,91,500 इनरला ठेवायचं. आणि मगाशी सेल्स रिटर्न आपण ठेवलेला आहे बघा. सेल्स रिटर्न आपल्याला मायनस करायचं आहे. बरोबर. सेल्स रिटर्न आपल्याला इथं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. सेल्स रिटर्न 2,000. म्हणजेच ते सेल्स रिटर्न आपण काय करणार, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला जाऊन सेल्समधनं लेस करणार. लेस सेल्स रिटर्न 2,000. रेश वाढायची आणि त्याच्या पुढे कॅल्क्युलेशन करायचं आपल्याला. 0 0 5,500. आता 11तनं 2 गेले 9, इकडे खाली आला. 9तनं 1 गेले 8, 2,200. 2,89,500 त्या ठिकाणी सेलची आउटरला त्या ठिकाणी किंमत आलेली आहे. बरोबर. आता हे अनरेकॉर्डेड सेल्समध्ये एक नोंद झाली. आता आपल्याला सन्ड्री डेटर्समध्ये देखील दुसरं पोस्टिंग करायचं आहे. म्हणून आपण सन्ड्री डेटर्समध्ये जाणार. त्याची इनरची बेरीज किती आली होती 1,35,500. बरोबर. त्याच्यामध्ये ॲड अनरेकॉर्डेड सेल्स 6,000. रेश उरली 1,35,500 आणि हे 6,000 किती झालं 1,41,500. 1,41,500 ते झालेलं आहे. हे पण इनरला ठेवायचं आहे कारण की आणखीन आपल्याला त्याच्यावरची ॲडजस्टमेंट दिलेली आहे. 1,41,500 इनरला ठेवायचं आहे. बरोबर. आता आपली 5 नंबर ॲडजस्टमेंट त्या राहिलेली आहे. राईट ऑफ ₹1,800 ॲज बॅड डेट्स. हे न्यू बॅड डेट्स आहे. अँड मेंटेन RDD ॲट 5% ऑन सन्ड्री डेटर्स. आता अगोदर आपण काय करूया, बॅड डेट्स त्या ठिकाणी काय करूया मायनस करून घेऊया. म्हणून आता आपल्याला बॅलन्स शीटच्या ॲसेटला जावं लागणार आहे आणि त्या सन्ड्री डेटर्समध्ये लेस बॅड डेट्स न्यू ॲडजस्टमेंटमध्ये दिलेलं. बरोबर. लेस बॅड डेट्स न्यू म्हणजेच ॲडजस्टमेंटमध्ये दिलेलं किती 1,800 लेस करायचं. बघा 0 0 15तनं आत गेलं 7, इकडे खाली आला. 11तनं 2 गेले 9, इकडे खाली आला. 4तनं गेले 3, 1,000 1,39,700. बरोबर. नंतर आता 1,39,700 आलं. बरोबर. 1,39,700 आलं. त्याच्यावर किती काढायचं आहे 5% त्या ठिकाणी RDD आपल्याला काढायचे आहे. आता वर्किंग नोटमध्ये त्या ठिकाणी जाऊया आपण. RDD 5% ऑन सन्ड्री डेटर्स 1,39,700 छेद 100 गुणिले 5/1. ह्या 2 शून्यला हे 2 शून्य गेले किती उरलं 1,397. 1,397 गुणिले 5 करायचं. बरोबर. 6,985 आलं. 6,985 काय आहे RDD लेस करायची. बरोबर. म्हणून लेस RDD 5% 6,985. रेश वाढायची. ह्या दोन्हीची बाराचा वाक्य त्या ठिकाणी आउटरला घ्यायची. 10तनं 5 गेले 5, इकडे खाली आला. 10तनं 9 गेले 1, इकडे खाली आला. इथं 10 झालं. 17तनं 10 गेले 7 राहिले. बरोबर. नंतर इकडे खाली आला. बरोबर. 9तनं 7 गेले 2, 13 1,32,715. 1,32,715 आउटरला त्या ठिकाणी आपल्या सन्ड्री डेटर्सचं त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन आलेलं आहे. आता दुसरं पोस्टिंग म्हणजे ह्या बॅड डेट्स RDD याचं दुसरं पोस्टिंग त्या ठिकाणी कुठं होणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आपण पोस्टिंग करताना जुनं बॅड डेट्स म्हणजे ओल्ड बॅड डेट्स घ्यायचं आहे. बघा आपण टिक मार त्या ठिकाणी करून घेतलेली आहे मगाशी. हे बॅड डेट्स ओल्ड राहिलेलं आहे. हे कुठे घेणार आपण ह्याचा डेबिट बॅलन्स आहे. निश्चितच हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला जाणार. म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला यायचं टू बॅड डेट्स ओल्ड 1,000. त्याच्याखाली ॲड न्यू बॅड डेट्स 1,800. म्हणजेच हे ॲडजस्टमेंटमध्ये दिलेलं 1,800. बरोबर. हे दोन्ही झालं. नंतर ॲड न्यू RDD म्हणजेच ही जी आपण RDD 6,985 घेतलेली आहे ती ही 6,985. ह्या तिन्हीची बेरीज करायची किती आली 9,785. याच्यामधनं ओल्ड RDD मायनस करायची. म्हणजेच कुठली RDD ही राईट हँड साईडला जी दिलेली आहे
राईट हँड साईडला जी दिलेली आहे RDD 1800 ही ओल्ड RDD आहे. मग ही काय करायची, मायनस करायची. लेस ओल्ड RDD 1800. 505, 808, 17तनं 8 गेले 9, इकडे खालच्या आला, 9तनं 2 गेले 7, 7985 हे कॅल्क्युलेशन त्या इकडे आपलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला त्या इकडे जाणार आहे. बरोबर. अशा प्रकारे आपण सर्व पोस्टिंग त्या ठिकाणी करून घेतलेले आहेत. बरोबर. काही आपण ठेवलेलं. आता आपण पहिल्या अकाउंटपासून अकाउंट त्या ठिकाणी टॅली करत जाऊया. आता ट्रेडिंग अकाउंटची कुठली साईड मोठी आहे ते पाहायचं. आता डेबिटला 65,000, 1,44,000, 9,000, 3,000. बरोबर. साधारणतः 1,44,000 आणि हे 65, 2,00,000च्या आसपास त्या ठिकाणी जाते. इकडं 2,49,500, 40,000. म्हणजे निश्चितच काय आहे, क्रेडिट साईड मोठी आहे. म्हणून ट्रेडिंग अकाउंटची साईड त्या ठिकाणी कुठली मोठी आहे, क्रेडिट साईड मोठी आहे. म्हणून आपण क्रेडिट साईडची बेरीज केलेली आहे. 3,30,500 आलेलं आहे. ती अपोजिटला मांडायची, डेबिटला 3,30,500. म्हणजेच क्रेडिट साईडची बेरीज केली आउटर कॉलमची, 3,30,500 आली. ती डेबिटला मांडली 3,30,500. आता 3,30,500 मधनं 65,000, 1,44,000, 9,000, 3,000 मायनस केलं, किती आलं, 1,09,500. म्हणजे हा ट्रेडिंग अकाउंटला काय भेटलं आपल्याला, 1,09,500 ग्रॉस प्रॉफिट. टू ग्रॉस प्रॉफिट म्हणजे ग्रॉस प्रॉफिट किती झाला, 1,09,500 इन ब्रॅकेटमध्ये ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. म्हणजे हा ग्रॉस प्रॉफिट जो त्या इकडे आहे तो आपण कुठं ट्रान्सफर करणार, पुढच्या अकाउंटला. म्हणजेच कुठल्या अकाउंटला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. 1,09,500 आपण काय करणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ट्रान्सफर करणार. आता इकडचा ग्रॉस प्रॉफिट कुठं जाणार, त्या इकडे डेबिट साईडचा ग्रॉस प्रॉफिट कुठं जाणार, क्रेडिट साईडला. बरोबर. म्हणजे या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला बाय ग्रॉस प्रॉफिट 1,09,500 आलेला आहे. बरोबर. 1,09,500 आलेला आहे. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण काय करूया, क्लोज करूया. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला 1,09,500, 1,800, 2,000 अशा प्रकारे 9, 10, 11, 12, 12, 13 म्हणजे 1,13,000पर्यंत आहे. आता इकडं 2,000, 2, 3, 9, 9, 16, 16 आणि 7, 23,000-24,000पर्यंत जाते. म्हणजे कुठली निश्चित त्या इकडं साईड मोठी आहे, म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची देखील क्रेडिट साईड मोठी आहे. म्हणून क्रेडिट साईडची बेरीज केली, 1,09,500, 1,800, 2,000 यांची बेरीज केली, 1,13,300 आली. अपोजिट साईडला मांडली, डेबिटला 1,13,300. 1,13,300 मधनं 7,985, 7,194, 6,000, 1,200, 2,300 हे मायनस केलं, किती आलं, 88,621. 88,621 डिफरन्स आला. म्हणजे तो काय मिळाला आपल्याला, नेट प्रॉफिट. टू नेट प्रॉफिट 88,621 कुठे ट्रान्सफर करायचा, इन ब्रॅकेटमध्ये ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. म्हणजे कॅपिटल अकाउंटला आपण तो काय करणार, ट्रान्सफर करणार आहे 88,621. मात्र आता आपल्याला हा वाटून द्यायचा आहे. किती पार्टनर्स आहेत, 2 पार्टनर्स आहेत. रेशो कसा आहे, 1:1 म्हणजेच इक्वली वाटायचं आहे. मग टोटल नेट प्रॉफिट किती आहे, 88,721/2. आता निम्म करायचं आहे, 50-50%. बे की बे, बेचोक 8, बे की बे, बेचोक 8, बेत्रिक 6, बेक बे, 2 ने 1ला भाग जात नाही, भाग बसला शून्याचा. आता 1वर 0 घेतला, 10 झालं, बे 5 10 म्हणजे 44,310.50. बरोबर. 0.50 त्या इकडे निघालं. म्हणजेच किती, 44,310 म्हणजे 44,311
एक जणाला आणि 44,310 एक जणाला. अशा प्रकारे आपल्याला ते वाटून घ्यावं लागणार आहे. म्हणजेच आपण दयाला काय करूया, दयाला 44,311 देऊ आणि क्षमाला 44,310 देऊन टाकू. बरोबर. दयाला 44,311 आणि क्षमाला 44,310. अशा प्रकारे आपण 50-50% त्या ठिकाणी आपण 88,721चं 50-50% त्या ठिकाणी करून घेतलेलं आहे. दयाला 44,311 दिलं आणि क्षमाला 44,310 दिलं. आता हे कुठं ट्रान्सफर केलं, टू नेट प्रॉफिट, ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आता हे कॅपिटल अकाउंटमध्ये आपण ट्रान्सफर केलेलं आहे पुढच्या अकाउंटला, म्हणजेच बॅलन्स शीटच्या त्याला बॅलन्स शीटच्या कॅपिटल अकाउंटमध्ये. दया ॲड नेट प्रॉफिट 44,311 रेश वडायची, ह्याची बेरीज आउटरला घ्यायची. 1 1 1 3 3 9 आणि 4 13ला 3 हाच्याला 1 बरोबर. 4 आणि 1 5 5 आणि 5 10ला 0 हाच्याला 1 2,03,311. क्षमाचा नेट प्रॉफिट ॲड नेट प्रॉफिट 44,310 आहे. याची पण बेरीज करी 0 0 1 1 3 3 4 4 4 आणि 2 6 1 1 64,310 बरोबर. म्हणजे हे कॅपिटल अकाउंटचं त्या ठिकाणी हे दयाची किंमत आली आणि ही क्षमाची किंमत आली. आता काय करायचं, बॅलन्स शीट टॅली करायची. बॅलन्स शीट काय करणं, टॅली करणं. एकदा नेट प्रॉफिट यांना त्या ठिकाणी आपण वाटून दिला, दयाला नेट प्रॉफिट वाटून दिला आणि क्षमाला नेट प्रॉफिट वाटून दिला, या ठिकाणी पोस्ट केला. आता आपण काय करायचं, बॅलन्स शीट टॅली करायची. लायबिलिटी साईडच्या आउटर कॉलमची बेरीज आणि ॲसेट साईडच्या आउटर कॉलमची त्या ठिकाणी बेरीज अमाऊंटच्या सारखी आली पाहिजे. बरोबर. म्हणजे 1 2 3 4 5 6 यांची बेरीज केली तर 4,82,321 आलेले आहे. आता राईट हँड साईडच्या ॲसेटची 12,000 25,000 22,000 68,000 40,000 1,250 1,11,356 यांची बेरीज करून 1,32,715 या सगळ्याची बेरीज केली तर 4,82,321 आलेले आहे. बरोबर. म्हणजेच बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडची बेरीज आणि ॲसेट साईडची बेरीज आउटर कॉलमची, म्हणजे लायबिलिटी साईडच्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटीच्या आउटर कॉलमची त्या ठिकाणी बेरीज आणि ॲसेट्स साईडच्या आउटर कॉलमची त्या ठिकाणी बेरीज सेम आली पाहिजे. तर या ठिकाणी 4,82,321 4,82,321 आलेली आहे. म्हणजेच या ठिकाणी उदाहरण आपल्याला त्या ठिकाणी टॅली झालेलं आहे. अशा प्रकारे आपण फायनल अकाउंटचं पहिले एक्झाम्पल पाहिलेलं आहे. बरोबर. याच्यामध्ये आपण ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट आणि वर्किंग नोट याची चर्चा केलेली आहे. अशा प्रकारे आजच्या लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.